रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आज 15 दिवस झाले आमचे दिव्यांग बांधव रोज ऑफिसला येतात. म्हणतात साहेब पेन्शन कधी यायची, पेन्शन कधी यायची. तर म्हणलं बाबा आता हे ते म्हणले बाबा ज्येष्ठ नागरिक आली, महिलांची आली, सर्वांची आली आणि आपली दिव्यांगाची पेन्शन अजून आली नाही तर कधी येणार. तर उगाच दिव्यांग बांधवांना खोटं सांगून काय उपयोग नाही. तर आज मी सक्षम कार्यालयाशी चौकशी केली. तर त्यांनी अगदी सांगितलं की तुमचं संपूर्ण डी-बी-टी ओके आहे. तर तुमची पेन्शन येणार आहे, पैसे पण जमा आहेत. परंतु त्यांचं काही तांत्रिक अडचण म्हणजे त्यांची काहीतरी ते गैरहजर असल्यामुळे ते आलेले नाही आणि बरेचसे पोर्टल बंद चालू असल्यामुळे ते झालं नाही. पण आजपासून म्हणजे सोमवार 27 तर 30 तारखेपर्यंत त्यांनी सांगितले की तुमची सर्व दिव्यांगाची पेन्शन जमा होईल. त्यात काय अडचण नाही. आणि रोज दिव्यांग बांधव म्हणजे खरोखर म्हणजे ते तळतळ करतात की आम्हाला औषध पाणी नाही. आज 5 तारखेची पेन्शन येणार आहे, आज पार 27-30 तारीख आली पेन्शन नाही. काय आहे हे त्यांना पण समजत नव्हतं आणि आम्हालाही काय त्यांना सांगता येत नव्हतं. तर आज म्हणजे एक अधिकृत माहिती मिळाली की पेन्शन ही सर्वांना मिळणार आहे. तर कुणी काही घाबरून जायचं कारण नाही, काय नाही. ही आपली हक्काची पेन्शन आहे. तर ते आज सोमवारपासून ते पेन्शन चालू करणार आहे आणि 30 तारखेपर्यंत सर्वांची पेन्शन येणार आहे. तर दुसरी गोष्ट आणि एक 30 तारखेपर्यंत एक आपल्याला एक आपलं दिव्यांग माहिती एक पुरवायची. तर ती सर्व दिव्यांगांनी आपल्या पोर्टलवर जमा करायची, ती भरून घ्यायची फॉर्म तो. तर ते एक त्यांना एक विनंती आहे, ते एक करून घ्या आणि आपली पेन्शनचं काही येणार आहे आणि आता इथून पुढं आपली पेन्शन ही रेग्युलर येणार आहे. तर घाबरायचं काही कारण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.